गुड आफ्टरनून सगळ्यांना. माझा आवाज ऐकायला येतो आहे का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, माझा आवाज ऐकायला येतो आहे? ओके, तर आपण स्टार्ट करूया. मी तुम्हाला प्रॉब्लेम ऑलरेडी ग्रुपवर पाठवलेला आहे. तर आता मी प्रॉब्लेम वाचतो. हा जो प्रॉब्लेम आहे मनन पब्लिकेशनचा चौथा प्रॉब्लेम आहे. तर आता या प्रॉब्लेममध्ये काय म्हटलं आहे, LU&M were in partnership sharing profits and losses in the ratio 1/2, 1/3 आणि 1/6 रिस्पेक्टिव्हली. आता नीट लक्ष द्या, हा जो रेशो दिलेला आहे यांचे जे बेस आहेत हे सेम नाही आहे. तर बेस सेम करायला आपल्याला लागतील पहिले. आणि देअर फर्म वर डिझॉल्व ॲज ऑन 31 डिसेंबर 2013. म्हणजे फर्म बंद त्यांनी केली 31 डिसेंबर 2013ला. ऑन विच डेट द बॅलन्स शीट ऑफ द फर्म वॉज ॲज अंडर. तर त्या दिवशीची बॅलन्स शीट तुम्हाला दिलेली आहे. तर त्याच्यात तुम्हाला कॅपिटल दिलं आहे, जनरल रिझर्व दिलं आहे, लोन दिलं आहे, नंतर क्रेडिटर्स दिलेत, ॲसेट साईडला कॅश, डेटर्स आणि स्टॉक. इट वॉज ॲग्रीड दॅट द रिअलायझेशन शुड बी डिस्ट्रीब्युटेड इन देअर ड्यू ऑर्डर ॲट द एंड ऑफ ईच फोर्टनाईट. म्हणजे प्रत्येक 15-15 दिवसांनी त्यांना पैसे मिळत जाणार आणि ते सेटल करणार. द रिअलायझेशन अँड एक्सपेन्सेस वेअर ॲज अंडर. तर त्यांचे रिअलायझेशन आणि खर्च दिलेला आहे. तर पहिलं 15 जानेवारीला डेटर्स आणि स्टॉक मिळणार. आता त्याच्यातनं खर्च वजा करायचा. आपण काय करायचं, डेटर्स आणि स्टॉकची टोटल ॲड करायची आणि त्याच्यातनं खर्च वजा करून उरलेली अमाऊंट डिस्ट्रीब्यूट करायची. नंतर 15 जानेवारीला 10,500 आणि 500. 10,500 आणि 500 ॲड करायचे आणि त्याच्यातनं खर्च वजा करायचा. तर तुम्हाला 2-2 ॲसेट्स दिलेली आहेत आणि त्या ॲसेटच्या टोटलमधनं तुम्हाला खर्च वजा करायचा आहे. आणि जे उरतील ती अमाऊंट तुम्हाला वाटायची आहे लोकांमध्ये. त्याच्यानंतर पुढे काय म्हटलं आहे, द स्टॉक्स वेअर कम्प्लिटली डिस्पोज ऑफ. म्हणजे जेवढा तुमच्याकडे स्टॉक होता ना तो सगळ्याच्या सगळा त्यांनी विकला. अँड द रिमेनिंग डेटर्स वेअर टू बी टेकन ओव्हर बाय एम ॲट अन ॲग्रीड अमाऊंट ऑफ ₹600. आणि जे उरलेले डेटर्स आहेत तो एम घेणार आणि 600 रुपयाला घेणार. आता याचं काय करायचं माहिती आहे का, शेवटच्या इन्स्टॉलमेंटमध्ये हे 600 रुपये ॲड करायचे. शेवटच्या इन्स्टॉलमेंटमध्ये 600 रुपये ॲड करून मग ते सगळ्यांना वाटायचे. ठीक आहे, तर आपण प्रॉब्लेम सॉल्व करूया. तर या प्रॉब्लेममध्ये पण कालच्या प्रॉब्लेमसारखं कॅपिटलमध्ये जनरल रिझर्व ॲड करायला लागणार आहे आणि नंतर मग पुढचं करायचं. तर मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो.
ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, तर पहिली स्टेप आहे, आपल्याला एक्सेस कॅपिटलचं स्टेटमेंट बनवायचं आहे आणि याच्यात 3 पार्टनर आहेत, एल, यू आणि एम. ठीक आहे, तर पहिल्यांदा एक्सेस कॅपिटलचं स्टेटमेंट आपण बनवूया. तर एल, यू, एम 3 जण पार्टनर आहेत. तर सगळ्यात पहिलं त्यांचं कॅपिटल घ्यायचं, ओपनिंग बॅलन्स, किंवा मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण काय घेतलं होतं, ओपनिंग बॅलन्स. या कॅपिटलची ओपनिंग बॅलन्स घ्यायचा. त्याच्यात कॅपिटल आहे 17,000, 8,000 आणि 1,000. 17,000, 8,000 आणि 1,000 हे कॅपिटलचे अमाऊंट आहेत. आणि त्याच्यात आपण काय करायचं, जनरल रिझर्व ॲड करायचं. जनरल रिझर्वचा रेशो आपल्याला दिलेला आहे. आता नीट लक्ष द्या, इथे रेशो जरा वेगळ्या प्रकारे दिला आहे, तर आपल्याला बेस सेम करायला लागेल. सगळ्यांनी नीट लक्ष द्या. या टेबलसाठी एक पेज सोडा आणि दुसऱ्या पेजमध्ये आपण त्यांचा बेस सेम करूया. आता बेस सेम कसा करायचा, त्यांनी क्वेश्चनमध्ये दिला आहे 1/2, 1/3 आणि 1/6. आता नीट लक्ष द्या, यांना सगळ्यांना 6 भाग जातो. 6 2ला भाग जातो, 6 3ला भाग जातो, 6 6ला भाग जातो. तर किती येतो, 6 2ला भाग गेलं की 3 येतो, 6 3ला भाग गेलं की 2 येतो, 6 6ला भाग गेला की 1 येतो. तर त्यांचा रेशो काय येणार, 3:1. 3:1 हा त्यांचा रेशो आहे. सगळ्यांच्या लक्षात येत आहे? हॅलो, हे 3:1 कसं आलं, सगळ्यांच्या लक्षात आलं का? मला चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, ओके. तर त्यांचा रेशो काय आहे, 3:2:1 हा त्यांचा रेशो आहे. ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे, जनरल रिझर्व त्या रेशोमध्ये तिघांमध्ये डिवाइड करायचं आहे. तर इथे काय लिहायचं, ॲड जनरल रिझर्व. तर जनरल रिझर्व आपल्याला 3:2:1 मध्ये डिवाइड करायचं आहे. जनरल रिझर्वची अमाऊंट आहे तुम्हाला दिली इकडे 6,000 दिली. तर 6,000 3:2:1 मध्ये डिवाइड करायचं आहे. तर इकडे 6,000 इंटू 3/6, 6,000 इंटू 2/6 आणि 6,000 इंटू 1/6 असं डिवाइड केलं. 3,000, 2,000, 1,000 असं डिवाइड केलं
आणि ते ॲड करून आपल्याला मिळालं ॲडजस्टेड कॅपिटल. ॲडजस्टेड कॅपिटल, ठीक आहे. तर हे आपण ॲड करूया. 17,000मध्ये 3,000 ॲड केले 20,000, त्याच्यानंतर 8,000मध्ये 2,000 ॲड केले 10,000 आणि 1,000मध्ये 1,000 ॲड करून 2,000, ठीक आहे. तर हे आपल्याला आपण कॅल्क्युलेट केलं ॲडजस्टेड कॅपिटल. त्याच्यानंतर आता काय करायचं, याला डिवाइड करायचं प्रॉफिट शेअरिंग रेशोने. डिवायडेड बाय प्रॉफिट शेअरिंग रेशो. प्रॉफिट शेअरिंग रेशो मगाशी आपण काढला 3:2:1. आता आपण काय करायचं, डिवाइड करायचं. मग आपल्याला काय मिळणार, युनिट व्हॅल्यू. युनिट व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करूया. 20,000ला 3 डिवाइड केलं 6,667. इथे 10,000ला 2 डिवाइड केलं आणि इथे 2,000ला 1 डिवाइड केलं. आता या तिघांमध्ये एमची युनिट व्हॅल्यू सगळ्यात कमी आहे. एमची युनिट व्हॅल्यू सगळ्यात कमी आहे. तर इथे आपण काय कॅल्क्युलेट करणार, प्रपोर्शनेट कॅपिटल. तर इकडे स्टेटमेंट लिहायचं, ॲज एम्स युनिट व्हॅल्यू इज मिनिमम proportionate capital equal to A's unit M's unit value into profit sharing ratio. आता इकडे एम ची युनिट व्हॅल्यू 2,000 आहे. 2,000 इंटू 3 केलं की 6,000. 2,000 इंटू 2 केले की 4,000. 2,000 इंटू 1 केलं की 2,000. ओके. तर 2,000ला सगळ्यांनी मल्टिप्लाय केलं, मग आपल्याला इकडे प्रपोर्शनेट कॅपिटल मिळालं. 2,000 इंटू 3 6, 2 इंटू 2 4, 2 इंटू 1 2. आता आपण काय करणार, एक्सेस कॅपिटल काढायचं. तर एक्सेस कॅपिटल आपण कसं काढतो, ॲडजस्टेड मधनं प्रपोर्शनेट मायनस करायचं. तर इकडे ॲडजस्टेड 20,000 आहेत. 20,000तनं 6,000 प्रपोर्शनेट मायनस करायचं, म्हणजे इकडे 14,000 आलं. नंतर इकडे 10 मधनं 4 गेले, इथे 6 राहिले आणि इकडे नील. तर हे आपण काय केलं, ॲडजस्टेड कॅपिटल मधनं प्रपोर्शनेट कॅपिटल मायनस केलं. तर इथे आपल्याला एक्सेस कॅपिटल मिळालं. आता त्याच्यानंतर परत त्याच स्टेप रिपीट करायच्या. आता एक्सेस कॅपिटल आल्यानंतर आपल्याला परत काय करायचं आहे, डिवायडेड बाय प्रॉफिट शेअरिंग रेशो. परत प्रॉफिट शेअरिंग रेशोने भाग द्यायचा. 3 आणि 2. आता
त्यांनी भाग देऊन काय उत्तर येतं 4667 आणि दुसरं 3000. तर इकडे हे 3000 कमी आहे, हे आलं आपलं युनिट व्हॅल्यू आली. आणि नंतर आता यूची युनिट व्हॅल्यू कमी आहे, तर तिला बेस मानावा लागेल ॲज यूज इन युनिट व्हॅल्यू इज मिनिमम. proportionate capital equal to use unit value into profit sharing ratio. तर यूची युनिट व्हॅल्यू किती आहे 3000 इंटू 3 आणि 3000 इंटू 2 9000 आणि 6000 प्रपोर्शनेट कॅपिटल मायनस करून आपल्याला मिळणार अल्टिमेट किंवा ॲब्सोल्यूट एक्सेस. अल्टिमेट किंवा ॲब्सोल्यूट एक्सेस कॅपिटल. तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, अल्टिमेट एक्सेस कॅपिटल काढायचं आहे. तर ते एक्सेस कॅपिटलमधनं प्रपोर्शनेट कॅपिटल मायनस करायचं. तर पहिलं जे आहे 14,000तनं 9,000 मायनस करायचे म्हणजे 5,000 येणार आणि दुसरं नील येणार. 5,000 आणि नील हे त्यांचं उत्तर आहे. त्याच्यानंतर एक क्लोज करायचं. ओके, सगळ्यांना इथपर्यंत व्यवस्थित कळलं का? मला चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, सगळ्यांना इथपर्यंत कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, आता नीट लक्ष द्या. याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, एक्सेस आहे मेन स्टेटमेंट करायचं आहे, पीसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशचं. त्याचा फॉर्मॅट ड्रॉ करूया. आता हा जो प्रॉब्लेम आहे याच्यात लायबिलिटीज कशा आहेत त्या नीट बघा. आधी ऑर्डर ऑफ पेमेंट लिहावे लागतील. आता बघा, या प्रॉब्लेममध्ये कॅपिटल आहे, कॅपिटल आणि जनरल रिझर्व आहे. म्हणजे नेहमीप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, कॅपिटलमध्ये ॲडजस्टेड कॅपिटलची अमाऊंट टाकायची, रिझर्वचा कॉलम करायचा नाही. कॅपिटलमध्ये कुठली अमाऊंट टाकायची, ॲडजस्टेड कॅपिटलची कॉलम अमाऊंट टाकायची. आणि अदर लायबिलिटीजमध्ये लोन आहे ती एल आणि यूचं आहे. लोन कोणाचं आहे, एल आणि यू. आता एल आणि यू जे आहेत ना ते आपलेच माणसं आहेत, आपलेच पार्टनर्स आहेत एल आणि यू. तर आपल्याला काय करायला लागेल, एल आणि यू आपले पार्टनर्स आहेत त्यांचं नंतर घ्यावं लागेल. आणि क्रेडिटर्स टोटली बाहेरची पार्टी आहे. म्हणजे इथे सगळ्यात पहिलं पेमेंट द्यावं लागेल क्रेडिटर्स लोकांना. सगळ्यात पहिलं कुणाला पेमेंट द्यावं लागेल, क्रेडिटर्स लोकांना. आणि नंतर एल आणि यूला आपल्याला प्रपोर्शनेटली पैसे द्यायचे आहेत. म्हणजे त्यांचा रेशो 6:4. म्हणजे आपल्याकडे जर समजा 1,000 रुपये त्यांना द्यायला आहेत तर 1,000 रुपये या दोघांना 6:4 मध्ये द्यायचे. म्हणजे पहिले क्रेडिटर्सना पे करायचं. पहिलं कुणाला पे करायचं, क्रेडिटर्सना. आणि क्रेडिटर्सचं पेमेंट झाल्यानंतर एल आणि यूना प्रपोर्शनेटली पैसे पे करायचे त्यांच्या अमाऊंटच्या रेशोमध्ये. 6,000 4,000 म्हणजे 3:2 मध्ये पे करायचे. आणि नंतर बाकीचं जे पे करायचं असेल ते आपल्याला कॅपिटल लोकांना, पार्टनर्स लोकांना पे करायचं ॲज अ कॅपिटल. ठीक आहे, तर मी इथे लिहून घेतो, तुम्हाला त्याच्याप्रमाणे लक्षात येईल.
पेमेंटमध्ये पहिलं जे लायबिलिटीज पे करणार त्याच्यात आपण पहिलं काय लिहिणार, पे सन्ड्री क्रेडिटर्स. सगळ्यात पहिले सन्ड्री क्रेडिटर्सना पे करणार. किती पे करायचे त्यांना, 20,000 रुपये. पे सन्ड्री क्रेडिटर्स ₹20,000. सगळ्यात पहिले 20,000 सन्ड्री क्रेडिटर्सना पे करणार. त्याच्यानंतर एल आणि यूचं जे लोन आहे ते प्रपोर्शनेटली पे करणार. पे एल अँड यूज लोन रुपीज टोटल 10,000 आहे. प्रपोर्शनेटली 6,000 प्लस 4,000. प्रपोर्शनेटली म्हणजे 3:2 मध्ये पे करायचं, कारण 6,000 4,000 रेशो आहे ना. 3:2. ओके, इथपर्यंत सगळ्यांना व्यवस्थित पे कळलं का? हॅलो, हे लायबिलिटीजचं लिहिलं आहे ते सगळ्यांना कळलं का व्यवस्थित? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो. ओके, त्याच्यानंतर आता आपल्याला कॅपिटल पे करायचं आहे. कॅपिटल पे करताना पहिल्यांदी हा जो आहे एलला 5,000 रुपये द्यायचे. एलला 5,000 रुपये द्यायचे. नंतर एल आणि यूला 9 आणि 6 15,000 द्यायचे. तर इथे काय द्यायचं, फर्स्ट पे 5,000 पहिले एलला 5,000 रुपये द्यायचे आणि नंतर नंतर 9 आणि 6 15,000 एल आणि यूला द्यायचे आपल्याला. ओके, तर पहिले 5,000 आपल्याला एलला द्यायचे, नंतर 15,000 9 आणि 6 एल आणि यूला द्यायचे प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये. आणि नंतर त्याच्यावरती जर राहतील तर सगळ्यांना प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये वाटायचं. इथपर्यंत सगळ्यांना व्यवस्थित कळलं कॅपिटलचं. म्हणजे 5,000 एलला द्यायचे, नंतर 15,000 एल आणि यूला प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये द्यायचे आणि त्याच्यावरती जे काय राहील ते सगळ्यांना प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये वाटायचं. सगळ्यांना इथपर्यंत कळलं आहे का? हॅलो, इथपर्यंत कळलं सगळ्यांना? ओके, त्याच्यानंतर आता आपल्याला स्टेटमेंट बनवायचं आहे.
पहिले हे टोटल क्लेमपर्यंत कॉलम कॉमन असतात. तर पर्टिक्युलर्स, कॅश अवेलेबल, टोटल क्लेम इथपर्यंत कॉमन तुम्हाला माहिती आहेत. आता पुढचा कॉलम कुठला करायचा प्रायोरिटीनुसार. आता पुढचं पेमेंट काय करायचं आपल्याला सन्ड्री क्रेडिटर्स. पुढचं पेमेंट करायचं आपल्याला सन्ड्री क्रेडिटर्स. सगळ्यात पहिलं त्यांना पे करायची आहे सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स नंतर दोघांची लोन पे करायची आहेत एल आणि यू. एल्स लोन, यूज लोन. एल्स लोन, यूज लोन या आउटसाइड लायबिलिटीज. म्हणजे क्रेडिटर्स पहिले पे करायचे, नंतर एल्स लोन आणि यूज लोन आपल्याला प्रपोर्शनेटली पे करायचं. म्हणजे पहिले हे 3 आउटसाइडचे कॉलम झाले. ओके, इथपर्यंत कुणाला काय डाऊट्स आहे? हॅलो, इथपर्यंत कुणाला डाऊट्स नाही आहे ना? इथपर्यंत कळलं सगळ्यांना? हॅलो, इथपर्यंत कळलं सगळ्यांना? व्हॉइस ब्रेक होतोय. ओके, आता माझा आवाज येतोय बरोबर? आता येतोय सगळ्यांना माझा आवाज? क्लिअर येतोय? हॅलो, आता क्लिअर येतोय आवाज माझा? ओके, हां. तर मी काय म्हणत होतो, सगळ्यांना एक कॉलम आधी एक्सटर्नल लायबिलिटीजचे कसे कॉलम बनवायचे कळले ना? टोटल क्लेम नंतर पहिला कुठला बनवायचा सन्ड्री क्रेडिटर्स, नंतर कुठला बनवायचा एल्स लोन, नंतर कुठला बनवायचा यूज लोन. आता हे अदर लायबिलिटीजचे कॉलम बनवून झाले. आता त्याच्यानंतर आपल्याला पार्टनर्स लोकांच्या कॅपिटलचे कॉलम बनवायचे आहेत. एल्स कॅपिटल, यूज कॅपिटल आणि एम्स कॅपिटल. तर पहिल्यांदी एल्स कॅपिटल, पुढचा यूज कॅपिटल, एल्स कॅपिटल, यूज कॅपिटल आणि एम्स कॅपिटल. ठीक आहे, तर हे कॉलम बनवून झाले. हॅलो, ऑर्डर ऑफ पेमेंट कळलं नाही का तुला? हे बघ यश, काय करायचं, सगळ्यात पहिलं आपल्याला बाहेरच्या लायबिलिटी सेटल करायच्या असतात. आता सन्ड्री क्रेडिटर्स हे सगळ्या बाहेरचे आहेत. सगळ्यात बाहेरचे कोण आहेत? सन्ड्री क्रेडिटर्स. म्हणजे त्यांना पहिलं पे करायला पाहिजे. सगळ्यात पहिलं कुणाला पे करायला पाहिजे? सन्ड्री क्रेडिटर्सना, कारण ते टोटली बाहेरचे आहे. तुम्हाला वाटतं मागची 2 लेक्चर बसला नाहीस त्यामुळे कळलं नाही, तर मी समजवतो तुला. पण मागची पण 2 लेक्चर तू बघून घे. कालचं आणि त्याच्या अगोदरचं पहिलं आणि दुसरं लेक्चर मी ग्रुपवर पाठवलं आहे, तू बघून घे, मी समजवतो. हे बघ, तर पहिल्यांदा आपण काय करतो, सन्ड्री क्रेडिटर्स हे टोटली बाहेरचे आहेत, तर ते पहिले आपण पे करणार. त्याच्यानंतर एल आणि यू जे आहेत ना, हे आपलेच पार्टनर्सपैकी आहेत, पण त्यांनी लोन म्हणून पैसे दिलेले आहेत. आता लोन म्हणजे काय असतं माहिती आहे का? त्यांच्या ॲग्रीमेंटप्रमाणे जे पैसे देतात ते कॅपिटल आहे. त्यांच्या ॲग्रीमेंटप्रमाणे जे पैसे देतात ते काय? कॅपिटल आहे. पण त्याच्यावरती जर काय पैसे दिले तर ते लोन असतं. तर आता आपण काय करणार, पहिलं सन्ड्री क्रेडिटर्सना पे केलं, नंतर एल आणि यू हे आपलेच आहेत, म्हणजे त्या दोघांना आपण पैसे जेव्हा डिस्ट्रीब्यूट करू तेव्हा त्यांच्या रेशो अनुसार देणार. म्हणजे समजा 5,000 आले तर 5,000 तुला 3:2 मध्ये द्यायचे, तर 3,000 एलला देणार, यूला 2,000 देणार. अलग लक्षात. तर ऑर्डर ऑफ पेमेंट कसं आहे, पहिलं आउटसाइडर्स पे करायचं, नंतर
नंतर आपले पार्टनर्स लोनवाले असतील तर त्यांना पे करायचं. नंतर बाकीचं हे तुझं क्लिअर झालं आहे ना कॅपिटलचं, जे यश कॅपिटलचं क्लिअर झालं आहे ना. हॅलो यश, रिप्लाय कर. हॅलो हॅलो यश, आहेस का? सोडलं मीटिंग. यश रिप्लाय कर ना. ओके. तर आता आपण काय करूया, पुढचा प्रॉब्लेम स्टार्ट करायला घेऊया. तर इकडे सगळ्यात पहिला आपण काय लिहितो, बॅलन्स ड्यू लिहितो. ओके. बाकी कोणाला काय डाऊट्स आहेत का इथपर्यंत? सगळ्यांना व्यवस्थित कळलंय? हॅलो, बाकी सगळ्यांना कळलंय ना? मला चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, बाकी सगळ्यांना कळलंय ना? ओके, थँक्यू. बॅलन्स ड्यू. आता बघा इथे हा खूप सोपा प्रॉब्लेम आहे ॲक्च्युली. हे बघा, आता इथे बॅलन्स ड्यू टाकायचं. बॅलन्स ड्यूमध्ये सन्ड्री क्रेडिटर्स आहेत 20,000, त्याच्यानंतर एल्स लोन 6,000, यूज लोन 4,000. आता या 3 ठिकाणी आपल्याला यांचं ॲडजस्टेड कॅपिटल टाकायचं आहे. एल्सचं किती आहे? 20,000, 10,000, 2,000. 20,000, 10,000, 2,000 त्या अमाऊंट टाकायच्या. 20,000, 10,000 आणि 2,000. 20,000, 10,000, 2,000 या कॅपिटलच्या अमाऊंट आहेत आणि ते ॲड करून इथे टोटल क्लेम येईल. टोटल क्लेम 62,000. टोटल क्लेम किती आहे? 62,000. त्याच्यानंतर बॅलन्स ड्यू झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले आपल्याकडे जी कॅश आहे ती घ्यायची आहे. तर इथे काय लिहायचं, कॅश अवेलेबल. आपल्याकडे 4,000 कॅश अवेलेबल आहे, ती सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला घ्यावी लागणार. कॅश अवेलेबल 4,000 आहे आणि त्या 4,000तनं आपल्याला पहिले सन्ड्री क्रेडिटर्सचं पेमेंट पे करायचं आहे. तर आता हे 4,000 आपण घेतले आणि तिकडे काय लिहायचं, लेस पेड टू सन्ड्री क्रेडिटर्स. तर इकडे लेस पेड टू सन्ड्री क्रेडिटर्स 4,000. पे करायचं म्हणजे इकडे कॅशचा बॅलन्स नील राहील. नंतर टोटल क्लेममधनं पण 4,000 जाणार, सन्ड्री क्रेडिटर्समधनं पण 4,000 जाणार. इकडे 62,000तनं 4,000 गेले 58,000. नंतर 20,000तनं 4,000 गेले 16,000 आणि इकडे बाकीच्या व्हॅल्यू जशाच्या तशा राहतील. म्हणजे तुमचं जे एल्स लोन आहे, यूज लोन, एल्स लोन, यूज लोन, त्याच्यानंतर एल्स कॅपिटल, यूज कॅपिटल, एम्स कॅपिटल या व्हॅल्यू जशाच्या तशा राहतील. ठीक आहे. आता आपल्याकडे असणारी जी कॅश होती
ती संपली. मग उरलेला जो बॅलन्स असतो त्याला आपण नाव देतो बॅलन्स ड्यू. जेव्हा कधी पण आपल्याकडे असलेली कॅश किंवा इन्स्टॉलमेंट संपतं तेव्हा त्याला नाव द्यायचं बॅलन्स ड्यू. आता इकडे आपल्याकडे असलेली कॅश संपली, आपण नाव काय दिलं, बॅलन्स ड्यू. त्याच्यानंतर आता पहिलं रिअलायझेशन झालं 15 जानेवारी. तर इथे काय लिहायचं, फर्स्ट रिअलायझेशन ऑन 15 जानेवारी 2014. फर्स्ट realization on 15 January 2014. तर आता पहिलं रिअलायझेशन जे झालं आपल्याला त्याच्या डेटर स्टॉकची टोटल घ्यायची, त्याच्यातनं खर्च वजा करायची. तर इथे काय लिहायचं, पहिलं लिहा डेटर्स. डेटर्सची अमाऊंट आहे कॅश अवेलेबल 4000 ना, ती बॅलन्स शीटमधली आहे बाळा. कालच्या प्रॉब्लेममध्ये पण होती ना तशी. बॅलन्स शीटमध्ये कॅश 4000 आहे. कळलं का पल्लवी? ओके हां. तर आता डेटर्सची व्हॅल्यू आहे 7500 डेटर्सचे मिळाले. त्याच्यानंतर स्टॉकचे आपल्याला 4500 मिळाले. डेटर्सचे 7500, स्टॉकचे 4500 आणि या दोघांची टोटल 12000. या 12000 खर्च मायनस करायचा, लेस एक्सपेन्सेस 1000, म्हणजे आपल्याकडे 10000 नाही 11000 राहणार. लेस एक्सपेन्सेस 1000, 11000 आपल्याकडे राहणार. आता काय करायचं, आता मी तुम्हाला काय सांगितलं की त्याच्यानंतर आपल्याला ह्या दोघांची लोन पे करायची आहे. एलचं आणि यूचं लोन आपल्याला 6000 आणि 4000 10000 पे करायचं. तर आता इकडे काय करणार, या 11000पैकी आपण काय करणार, 10000 रुपये त्यांची लोन दोघांची पे करून टाकणार. तर इकडे काय लिहायचं, लेस पेड एल अँड यूज लोन. आता या दोघांची लोन किती आहे, 6 आणि 4 10000 आहे. तर इकडे आपण दोघांचं लोन पे करून टाकू. तर 10000 कॅश म्हणून जाणार, 10000 टोटल क्लेम मधनं जाणार. एक मिनिट, पहिलं क्रेडिटर्सचे 16000 आहेत ना, पहिले हे पे करायला. तर इथे काय करा, आपल्याकडे 11000 आहेत ना, त्या 11000 क्रेडिटर्सना पे करा. नंतर आपण त्यांचं लोन पे करू. मला वाटलं ॲक्च्युली ते पे करून झालं आहे, पण इकडे क्रेडिटर्सचे 16000 पे करायचे बाकी आहेत. तर हे 11000 रुपये पहिल्यांदा आपण क्रेडिटर्सना पे करू. क्रेडिटर्सना पे करायचे आणि कॅशमधनं पण जाणार. म्हणजे आपण काय केलं, 7500 डेटर्सचे मिळाले, स्टॉकचे 4500 मिळाले, टोटल 12000 मिळाले. त्याच्यातनं खर्च 1000 वजा केला, मग राहिले किती, 11000. तर आता 11000 जे राहिलेत ना, त्या 11च्या 11000 पूर्ण सन्ड्री क्रेडिटर्सना पे करायचे. 11000च्या 11000 सन्ड्री क्रेडिटर्सना पे करायचे. तर ते टोटल क्लेममधनं पण कमी होणार आणि क्रेडिटर्सच्या क्लेममधनं पण कमी होणार आणि कॅशमधनं पण कमी होणार. तर इकडे नील राहतील. इथे 47,000, इथे 5000 राहतील आणि
बाकीच्या व्हॅल्यू ॲज इट इज. आता फर्स्ट रिअलायझेशन झालं, आता सेकंड रिअलायझेशन. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? हॅलो, ओके. त्याच्यानंतर आता सेकंड रिअलायझेशन आपल्याला मिळालेलं आहे. सेकंड रिअलायझेशनची तारीख आहे 31 जानेवारी 2014. 31 जानेवारी 2014ला सेकंड रिअलायझेशन मिळालं. जागा कमी पडते. तर इकडे 31 जानेवारी 2014ला आपल्याला डेटर्सचे मिळाले 10,500. त्याच्यानंतर स्टॉकचे मिळाले 500. टोटल 11,000. त्याच्यानंतर त्याच्यातनं खर्च वजा करायचा 500 लेस एक्सपेन्सेस 500 वजा करायचे, म्हणजे इकडे राहतात 10,500. आता 10,500 आपल्याकडे राहिले. त्याच्यातनं आता क्रेडिटर्सचे 5,000 राहते. तर 10,500पैकी पहिले क्रेडिटर्सचे 5,000 देऊन टाकले, तर हे 10,500 आहेत. त्याच्यातनं लेस पेड टू क्रेडिटर्स 5,000. 5,000 क्रेडिटर्सनं दिल्या. त्याच्यानंतर इकडे आता कॅश राहील आपल्याकडे 10,500 5,000 गेले 5,500. त्याच्यानंतर 47,000 5,500 5,000 गेले 42,000. हे नील राहील क्रेडिटर्स. बाकीच्या व्हॅल्यू ॲज इट इज आपण वरून घ्यायच्या. आणि पहिलं रिअलायझेशन आपलं संपलं आहे ना, याला बॅलन्स ड्यू नाव द्यायचं. आता इथे आपण काय केलं, 5,000 कोणते, हे बघ, क्रेडिटर्सचे किती द्यायचे राहिलेत आपल्याला, 5,000 द्यायचे राहिलेत ना. तर ते क्रेडिटर्सचे जे 5,000 द्यायचे राहिलेत ना, हे सेकंड रिअलायझेशन म्हणून आपण देऊन टाकायचे. क्रेडिटर्सना किती द्यायचे राहिलेत, 5,000. त्याच्यातनं कुठनं द्यायचे, हे सेकंड रिअलायझेशनचे आहेत त्याच्यातनं द्यायचे. लक्षात आलं का वैभवी? हां, त्याच्यानंतर थर्ड रिअलायझेशन आहे 15 फेब्रुवारी 2014. थर्ड रिअलायझेशन
हे केलं आपण 15 फेब्रुवारी 2014 केला. तर इकडे आपल्याला डेटर्स मिळालेत. डेटर्स 8,500, स्टॉक 8,500. डेटर्स 8,500, स्टॉक 8,500 आणि त्या दोघांची टोटल 17,000. त्याच्यातनं आता खर्च वजा करायचा 1,000, लेस एक्सपेन्सेस 1,000. म्हणजे 16,000 राहतील. आता आपण काय करायचं, या 16,000तनं एक मिनिट, हे थर्ड रिअलायझेशन घ्यायच्या अगोदर आपल्याला हे 5,500 रुपये जे राहिलेत आपल्याकडे, हे या दोघांमध्ये वाटायचे 3:2 मध्ये. तर इथे काय करा, या 5,500 नंतर इकडे लिहायचं लेस पेड L and use loan proportionately. अजून आपल्याकडे कॅश संपली नाही ना. लोन proportionately. तर इकडे तुम्ही काय करा, आपल्याकडे जे 5,500 रुपये आहेत ते तुम्ही त्यांना 3:2 रेशोमध्ये डिवाइड करा. इंटू 3/5 आणि यांना 2/5, 3/5 2/5 असं हे डिवाइड करा. $5,500 कॅशमधनं कमी होतील, 5,500 टोटल क्लेममधनं कमी होतील आणि इथे आपण डिवाइड करू 3:2 मध्ये. 5,500 इंटू 3/5 आणि 5,500 इंटू 2/5. तर आपल्याकडे जे 5,500 आहेत ते आपण L आणि U त्यांचं लोन पे करायला त्यांना द्यायचे. आलं लक्षात. आता हे रिअलायझेशन इकडे संपेल, याला नाव द्यायचं बॅलन्स ड्यू. तर इकडे कॅश आपली नील झाली. त्याच्यानंतर टोटल क्लेम जो आहे तो 42,000तून 5,500 गेला, जे राहिले 36,500. नंतर या दोघांची लोन 6,000तून 3,300 गेले, 2,700. त्याच्यानंतर इकडे 4,000तून 2,200 गेले, 1,800. बाकीच्या व्हॅल्यूज आपण ॲज इट इज घेतल्या, 20,000, 10,000, 2,000. सगळ्यांना इथपर्यंत व्यवस्थित कळलं ना? हॅलो, सगळ्यांना इथपर्यंत कळलं ना व्यवस्थित? ओके. आता त्याच्यानंतर हे थर्ड रिअलायझेशन येणार. थर्ड रिअलायझेशन ऑन 15 फेब्रुवारी 2014. डेटर्सचे आले 8,500, स्टॉकचे आले 8,500, टोटल 17,000. ठीक आहे. आणि त्याच्यातनं खर्च वजा केला 1,000, राहिले 16,000. आता 16,000तनं काय काय करायचं, पहिल्यांदी या दोघांची लोन आपल्याला पे केली पाहिजे. म्हणजे आता किती राहिलं आहे, 2,700 आणि 1,800.
2700 आणि 1800 या दोघांच्या लोनची टोटल आपल्याला पे करायची. तर या दोघांची टोटल किती आहे? 4500. 2700 आणि 1800 दोघांची टोटल 4500 पे करायची. तर इकडे काय केलं? लेस पेड एल अँड यूज लोन प्रपोर्शनेटली. दोघांची टोटल आहे 2700 प्लस 1800 4500. $4500 त्या दोघांची लोन पे करायची. म्हणजे ते कुठनं कमी होईल? कॅशमधनं कमी होईल, टोटल क्लेममधनं कमी होईल आणि इंडिव्हिज्युअल त्यांच्या लोनच्या अकाउंटमधनं कमी होतील. 2700 आणि 1800 आणि मायनस करून बॅलन्स राहील 16,000तनं 14,500 गेले 11,500. इथे 36,500 मधनं 4,500 गेले 32,000 आणि या दोघांचा बॅलन्स नील होईल. म्हणजे जेवढे त्यांचे लोनचे बॅलन्स होते त्या दोघांची टोटल आपण पे करून टाकू. बाकीच्या या व्हॅल्यूज आपण वरून घेऊया. इथपर्यंत सगळ्यांच्या व्यवस्थित लक्षात आलं? हॅलो, इथपर्यंत सगळ्यांच्या व्यवस्थित लक्षात आलं? ओके. त्याच्यानंतर आता पुढे काय करायचं? आता सगळ्या आउटसाइड लायबिलिटीज आपल्या क्लिअर झाल्या. आता आपल्याला पार्टनर्सचं कॅपिटल सेटल करायचं आहे. तर पार्टनर्सचं कॅपिटल सेटलबद्दल आपण ऑर्डर ऑफ पेमेंटमध्ये लिहिलेलं आहे. ऑर्डर ऑफ पेमेंटमध्ये काय लिहिलं आहे? सगळ्यात पहिलं आपल्याला एलला 5,000 रुपये द्यायचे. सगळ्यात पहिले कुणाला 5,000 रुपये द्यायचे? एलला. तर आता आपल्याकडे कॅश किती राहिली आहे? कॅश राहिली आहे 11,500. तर या 11,500पैकी पहिलं आपल्याला एलला 5,000 रुपये द्यायचे. तर इथे काय राहायचं? लेस पेड टू एल 5,000. सगळ्यात पहिले 5,000 आपण एलला देऊन टाकू. आता इकडे 5,000 दिले. 5,000 कुठून कुठून कमी होणार? कॅशमधनं, त्याच्यानंतर टोटल क्लेममधनं आणि एलच्या कॉलममधनं ते कमी होते. म्हणजे आता बॅलन्स किती राहतील आपले? 11,500 मधनं 5,000 गेले म्हणजे 6,500. त्याच्यानंतर 32,000पैकी 5,000 गेले म्हणजे 27,000 आणि इकडे 20पैकी 5 गेले 15. बाकी या दोन व्हॅल्यूज ॲज इट इज घेणार आपण, 10,000 आणि 2,000. म्हणजे सगळ्यात पहिलं आपल्या प्रोसेसमधले पहिले आपण एलला 5,000 दिले. एलला किती दिले? 5,000 दिले. एलला 5,000 देऊन झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे? एल आणि यूला 9 आणि 6 15,000 द्यायचे. 9 आणि 6 किती द्यायचे? 15,000 द्यायचे एल आणि यूला. तर इथे काय द्यायचं? आपल्याकडे 6,500 आहे तर टोटल 15 द्यायचेत ना. तर आपल्याला काय करायला पाहिजे? जेवढे आपल्याकडे आहेत तेवढेच द्यायचे. तर इकडे 6,500 त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये आपल्याला एल आणि यूला द्यायचे. तर एल आणि यूचा रेशो काय? 3:2. 3:2 मध्ये दोघांना आपल्याला 6,500 रुपये द्यायचे. तर इथे काय द्यायचं? लेस पेड टू एल अँड यू. लेस पेड टू एल अँड यू इन प्रॉफिट शेअरिंग रेशो. तर आपल्याकडे असलेले 6,500 त्यांना 3:2 मध्ये डिवाइड करायचे. म्हणजे 6,500चे 3/5 आपण एलला देणार आणि 6,500चे 2/5
आपण यूला देणार. टोटल 15 द्यायचे आहेत, पण आत्ता आपल्याकडे 6,500च आहेत आणि 8,500 रुपये कमी पडतात. 8,500 जे कमी पडतात ते आपण पुढच्या रिअलायझेशनच्या वेळेला द्यायचे. तर इकडे कॅशमधनं कमी होणार, टोटल क्लेममधनं कमी होणार. त्याच्यानंतर इकडे हे तुम्हाला डिवाइड करायला लागतील 3/5 आणि 2/5मध्ये. 6,500चं 3/5 म्हणजे 3,900 आणि 6,500चं 2/5 म्हणजे 2,600. तर 3,900 आणि 2,600 असं आपण दोघांमध्ये डिवाइड केलं. आता हे रिअलायझेशन संपलं. आता नाव द्यायचं बॅलन्स ड्यू, नाव द्यायचं बॅलन्स ड्यू. म्हणजे इकडे कॅश नील झाली. त्याच्यानंतर टोटल क्लेम जो आहे 27,000तनं 6,500 गेला म्हणजे 20,500. नंतर इकडे 15,000तनं 3,900 गेले 11,100. 10,000तनं 2,600 गेले 7,400 आणि हे 2,000 ॲज इट इज येतील. ओके. आता याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, पुढचं रिअलायझेशन घ्यायचं आहे. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का व्यवस्थित? हॅलो, इथपर्यंत सगळ्यांना व्यवस्थित कळलं का? ओके. आता हे झाल्यानंतर चौथं रिअलायझेशन आपल्याला मिळालं 28 फेब्रुवारी 2014ला. फोर्थ रिअलायझेशन ऑन 28 फेब्रुवारी 2014. तर याचे किती मिळालेत आपल्याला? याचे डेटर्सचे 10,500, डेटर्सचे मिळाले 10,500, स्टॉकचे मिळाले 500 आणि टोटल आपल्याला मिळाले 11,000 मिळाले आणि त्याच्यातनं खर्च वजा केला 400, लेस एक्सपेन्सेस 400. आता ते वजा करून 4,600 राहतील. आता आपण काय करायचं, मगाशी आपण डिस्कस केलं की टोटल 15,000 द्यायचे होते, तर 15 पैकी आपण 6,500च दिले. आता उरलेले 8,500 द्यायचे. तर इकडे काय करायचं, लेस पेड टू एल अँड यू इन प्रॉफिट शेअरिंग रेशो. तर हे किती येणार, 15,000तनं ऑलरेडी आपण दिले 15,000तनं 6,500 दिले. अजून 8,500 द्यायचे आपल्याला. तर 8,500 आपण देऊया प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये. म्हणजे 8,500चे 3/5 एलला द्यायचे आणि 8,500चे 2/5 यूला द्यायचे. तर इकडे 8,500 आपण पहिल्यांदी एल आणि यूला देणार. 8,500 6,500 हे बघ बाळा, मगाशी आपण दिलेत ना इकडे, हे 6,500
आपल्या प्रोसेसप्रमाणे काय 15,000 द्यायचे आहेत ना, प्रोसेसप्रमाणे किती द्यायचे आहेत? 15,000 द्यायचे आहेत. 15,000 पैकी 6,500 ऑलरेडी देऊन झाले. आता उरलेले द्यायचे, म्हणजे 15,000 पैकी 6,500 ऑलरेडी देऊन झाले. आता 8,500 उरलेले द्यायचे. कळलं का वैभवी? हॅलो वैभवी? ओके. तर आता इथे 8,500 रुपये द्यायचे आहेत. तर इकडे कुठून कुठून मायनस होणार? पहिलं कॅशमधनं, त्याच्यानंतर टोटल क्लेममधनं, त्याच्यानंतर या दोन पार्टनर्स कॅपिटलमधनं. तर इकडे 8,500 आपण 3:2 मध्ये डिवाइड करणार, इंटू 3/5 आणि इंटू 2/5. आता हे दिल्यानंतर हे रेशोमध्ये येतील आपले 5,100 आणि 3,400. हे मायनस करायचं आणि आपल्याला अमाऊंट मिळतील. पहिल्यांदी कॅशची 10,600 8,500 वजा करायची 2,100. त्याच्यानंतर टोटल क्लेममधनं 8,500 वजा करायचे, 20,500 8,500 गेले. नंतर एलच्या कॅपिटलमधनं 5,100 वजा करायचे, यूच्या करायचे आणि एमचं ॲज इट 6,000 4,000 2,000. बघा रेशोमध्ये आलं ना 3:2:1 मध्ये. आणि हे क्लोज करायचं. इथपर्यंत कुणाला काय डाऊट्स आहे का? हॅलो, इथपर्यंत कुणाला काय डाऊट्स आहे का? सगळ्यांना व्यवस्थित कळलं? हॅलो, सगळ्यांना व्यवस्थित कळलं का? ओके. आता पुढचं सोपं आहे. पुढे आपल्याला काय करायचं आहे? हे 2,100 मिळाले, हे सगळ्यांना रेशोमध्ये वाटायचे. लेस पेड टू ऑल इन प्रॉफिट शेअरिंग रेशो. तर इकडे 2,100 आपल्याला 362616 मध्ये डिवाइड करायचं. तर आता इकडे तुमच्या कॅशमधनं 2,100 कमी होणार, टोटल क्लेममधनं 2,100 कमी होणार आणि कॅपिटलमध्ये 3:2:1 मध्ये वाटायचे. तर 2,100चे 36 1,050, 2,100चे 2/6 700 आणि 2,100चे 1/6 350. 1,050 700 आणि 350 कमी होणार. ओके. आता हे इन्स्टॉलमेंट संपलं, याला नाव द्यायचं बॅलन्स ड्यू. त्याच्यानंतर आपला कॅश नील होऊन जाणार. त्याच्यानंतर टोटल क्लेम जे आहे 12,000तनं 2,100 गेले 9,900. बाकीचे जे कॅपिटल बॅलन्स आहेत 6,000तनं 1,050 गेले 4,950. 4,000तनं 700 गेले 3,300 आणि 2,000तनं 350 गेले 1,750. तर हे चौथं रिअलायझेशन आपलं संपलं. आता 5वं शेवटचं रिअलायझेशन. आता 5वं रिअलायझेशन आहे आपलं 15 मार्च 2014. फिफ्थ रिअलायझेशन ऑन 15 मार्च 2014. तर आता इकडे आपल्याला
इथे आपल्याला डेटर्सचे 2050 मिळाले, डेटर्सचे मिळाले 2050. त्याच्यानंतर स्टॉकचे 3050 मिळाले, स्टॉकचे 3050 मिळाले. नंतर या दोघांची टोटल 5100. आता याच्यात आपल्याला काय करायचं आहे, 5100 हे तिघांना रेशोमध्ये डिवाइड करायचे. त्याच्यातनं खर्च 600 वजा करायचा, लेस एक्सपेन्सेस 600 रुपये कमी करायचे. इथे राहणार 4500. आता हे 4500 तिघांना रेशोमध्ये डिवाइड करायचे, लेस पेड टू ऑल इन प्रॉफिट शेअरिंग. एक मिनिट, याच्यात ते स्टॉक जो घेतलाय तो ऍड करायला लागेल. ऍड स्टॉक टेकन ओव्हर बाय एम, ओव्हर बाय एम तो ऍड करायला लागेल. तो कितीचा स्टॉक घेतलाय, 600. डेटर्स आहेत ते, डेटर्स टेकन ओव्हर बाय एम 600. 600 रुपये ऍड करायचे, म्हणजे 5100 राहतील. 600 रुपये खर्चाचे वजा केले आणि परत डेटर्सचे 600 रुपये ऍड केले. आता राहिले 5100. 5100 राहिले. आता हे 5100 तिघांमध्ये वाटायचे रेशोमध्ये, लेस पेड टू ऑल इन प्रॉफिट शेअरिंग रेशो. तर 5100 आपल्याला 3:2:1 मध्ये डिवाइड करायची. थ्री 6, 2 6 आणि 1 6 असे डिवाइड करायचे. तर आता 5100 कॅश मधनं कमी होतील, टोटल क्लेम मधनं कमी होतील आणि इथे आपण रेशोमध्ये डिवाइड करू. इंटू 3/6 इंटू 2/6 आणि इंटू 1/6. आणि वजा करून आपल्याला मिळणार लॉस ऑन रिअलायझेशन. तर इकडे कॅशचा बॅलन्स नील राहील. त्याच्यानंतर टोटल क्लेम जो आहे 4800 येईल. नंतर यांचे जे कॅपिटल्स आहेत ते 2400, 1600 आणि 800 हे लॉस ऑन रिअलायझेशन आहे. आणि हे आपण क्लोज करूया. ओके, इथपर्यंत कोणाला काय डाऊट्स आहे? सगळ्यांना व्यवस्थित कळलं इथपर्यंत? हॅलो, सगळ्यांना इथपर्यंत कळलं का? हॅलो, सगळ्यांना कळलं का इथपर्यंत? ओके, चालेल. सगळ्यांना थँक्यू. आपण लेक्चर संपूया.